मित्रांनो, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवतोय कोकणातली स्पेशल अशी ही पातोळ्याची रेसिपी। मी ट्राय करतोय पहिल्यांदाच मित्रांनो, कारण मी उकडीचे मोदक ट्राय केले, तुम्ही बघितले असतील, त्याच टाईपचं बनवतोय, फक्त ही थोडी डिफरंट असणार आहे। सुरुवातीला आपल्याला चव म्हणजे हे बनवायचे, सारण बनवायचं आहे। त्यासाठी घीवरती मी फ्रेश कोकोनटला ग्रेट करून टाकतोय। त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घेतलाय, गूळ पण अर्धी वाटी चॉप करून टाकतोय याच्यामध्ये। आपल्या याच्यासोबत ड्रायफ्रूट्स टाकायचे थोडेसे चॉप करून आणि मनुके। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण इलायची पावडरही टाकायची। ती टाकल्यानंतर पुन्हा मेल्ट होईपर्यंत गुळाला परतवत ठेवायचं। आपल्याला चव बरोबर बनवायची आहे। झाकण ठेवून लो मीडियम फ्लेमवरती 3-4 मिनिटं गुळाला मेल्ट करून झाल्यानंतर आपली चव तयार झाली, आपला सारण तयार झालं आहे। त्याच्यानंतर आपल्याला टोपशीमध्ये पाणी उकळून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडी साखर मीठ टाकायचं आहे आणि तांदळाचं पीठ टाकून उकड घ्यायचे। उकडला 3-4 मिनिटं शिजवायचे प्रॉपर आणि ही गरम गरम उकडच आपल्याला मलायची आहे। आणि मित्रांनो, सॅल्यूट आहे त्या लोकांना जे आपल्यासाठी रोज सकाळी उठून भाकरी बनवतात। ताई, मम्मी, आजी जे पण लोक आहे सगळ्या मित्रांना तुम्हाला सॅल्यूट आहे। आज तर काय करतोय, ही आपण उकड एका परातीत किंवा ताटात घ्या। त्याच्यानंतर याला थोडं थोडं हाताने पाणी शिंपडा थंड आणि मग गरम गरम असताना मलायची आपल्याला ती मळून घेतोय आणि मळून एकदम सॉफ्ट बनवायचे। जितकं मळाल तितकी सॉफ्ट भाकरी, आपली चपाती, सगळ्याच प्रकारचे पीठ जेवढं आपण यूज करतो जेवढं मळू तेवढं सॉफ्ट बनतं। सो मी जितक्या वेळ मळत होतो तितक्या वेळ मळत होतो, जेवढं दम लागेपर्यंत मळलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे जे पुढे जाऊन आपल्याला यूज करायचे आहेत। आता पीठ मळून झालं, मी हातात एक छोटासा गोळा तयार करतोय, तो आपल्याला केळीच्या पाण्यावरती मळायचा आहे। आता केळीचं पान घेतलं, त्याच्यावरती मी थोडंसं पाणी ॲड करतोय। पाणी ॲड करून याच्यावरती तो गोळा ठेवायचा आणि गोळाची आपली एक जशी पुरी असे पुरीपेक्षा थोडी मोठी साईजचं आपल्याला बनवून घ्यायचं, जेवढं केळीचं पान कव्हर करेल तेवढं। त्याच्यानंतर याच्यावरती ॲड करायचं सारण, म्हणजे आपली जी चव आहे ती ॲड करायची आणि पूर्ण कव्हर करून घ्यायचे। जशी आपली करंजी असते त्याच टाईपचा शेपमध्ये कव्हर करून घ्यायचे, वरतून प्रेस करायचं आहे आणि या केळीच्या पानाला लॉक करून घ्यायचं आहे। लॉक करण्यासाठी मी टूथपिक वापरतोय, तुम्ही कुठली काडी वगैरे यूज करून तिला बंद करून घ्या आणि आपल्या स्टीमरमध्ये ठेवा। आता स्टीमर मी ऑलरेडी रेडी केलं होतं 10-15 मिनिटापासूनच, तर ॲड करतोय एक एक गोष्ट। मित्रांनो, मी 5-6 पीसेस बनवले, त्याच्यानंतर एक मोठा मोदक बनवला आहे जो स्पेशल फरमाईशवरती बनवला मित्रांनो, खास करून बनवला आहे। आता आपली एक 15 ते 20 मिनिटं स्टीम करून झाल्यानंतर आपली रेसिपी तयार होते। या पातोळ्या मजेदार अशा तयार झाल्यात मित्रांनो, मी पहिल्यांदा ट्राय केलेत ना, मी कधी खाल्ले होते, पण फक्त आपली चव जी उकडीच्या मोदकाची असते ती आणि तो पीठ आणि केळीच्या पानामध्ये असं स्टीम करून बनवलं आहे। सो आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। प्लीज इज्जत द्या।